नमस्कार सर्वांना, कसे आहात? राही रंगोली चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत छोट्या सुंदर आणि आकर्षक दिसणाऱ्या 3 रांगोळ्या. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या भागाला. तर पहिली रांगोळी आहे एकादशी निमित्त. तर उद्या एकादशी आहे, त्यानिमित्त एक विठ्ठलाच्या टिळ्याची रांगोळी काढलेली आहे. प्रथमतः आपण एक चौकोनच्या आकाराने व्हाईट कलरने चौकोन असा तयार करून घेणार आहोत आणि बरोबर मध्ये आपल्या विठ्ठल टिळा असतो त्याप्रमाणे एक शेप देऊन घेतला आणि बरोबर मध्ये एक काळा कलरचा डॉट दिलेला आहे. तर चौकोनाच्या दोन्ही बाजूला, चारही बाजूला आपण छोटे छोटे 2-2 असे तुऱ्याचा एक शेप देऊन घेणार आहोत. अगदी सोपी आहे रांगोळी, कोणीही काढू शकेल. व्हिडिओ थोडा स्लो ठेवलेला आहे जेणेकरून कोणीही बघून रांगोळी काढू शकता. तर आपण त्या तुरे काढले होते त्यावरती असे एक एक रेषा मारून छोटी छोटी पाने तयार करून घेतलीत आणि वरती आपल्या तुळशीच्या मंजिऱ्या असतात तशा ग्रीन आणि थोडासा लाईट ग्रे कलर टाकून घेणार आहोत. जसे की एक तुळशीचा तुरा आहे, त्याच्याच बाजूला आपण एक एक रेषा मारून छोटी छोटी असे ऑरेंज कलरचे डॉट देऊन घेतले आणि बाजूलाच येलो कलरचेही देणार आहोत. आणि चौकोनाच्या आतमध्ये जी रिकामी जागा होती तिथे आपण असे व्हाईट कलरचे 3-3 डॉट देऊन घेतलेत. आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा. राही रंगोली चॅनलला एकदा नक्कीच व्हिजिट करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर आता आपला रांगोळीचा हा एकादशीचा फायनल लुक तयार झालेला आहे. तर आता आपण बघणार आहोत सेकंड नंबरची रांगोळी. ही एक श्रीकृष्णाची केशवा माधवा बासरीची रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरने 2 समांतर रेषा मारून दोन्ही बाजूने त्याला एक बासरीचा शेप तयार करून घेणार आहोत आणि बरोबर मध्ये येलो कलर थोडा थोडा स्प्रेड करून थोडा थोडा व्हाईट कलर टाकून घेणार आहोत आणि बासरीच्या पाठीमागच्या बाजूने जसे की बासरीला असते तसे आपण 2 असे रेड कलरचे डॉट देऊन बनवून घेतले आणि बरोबर मध्ये आपल्याला एक मोराच्या पिसा टाईप शेप देऊन मध्ये ग्रीन कलर भरून घ्यायचा आहे. काडीच्या साहाय्याने आपण त्याला थोडे थोडे अशा रेषा मारून घेणार आहोत जसे की मोराचा पीस तयार होईल आणि बरोबर मध्ये ऑरेंज कलरचा डॉट देऊन चमच्याच्या साहाय्याने त्याला थोडासा प्रेस करून ब्ल्यू कलरचा मधोमध्ये एक डॉट दिलेला आहे आणि आपण खाली केशवा माधवा असे छोटेसे नाव देखील लिहिलेले आहे. तर आजची रांगोळी कशी वाटली ही केशवा माधवा नक्कीच सांगायला विसरू नका. आणि वरती आपण एक टिळा बनवून घेतला जसे की श्रीकृष्णाचा असतो आणि खाली काडीच्या साहाय्याने फूल तयार करून बरोबर मध्ये एक रेड कलरचा डॉट दिलेला आहे. जसे की जिथे रिकामी जागा दिसते तिथे आपण एक एक फ्लॉवर बनवून घेतलेला आहे आणि बाजूलाच एक असा छोटीशी फांदी जसे की तुळशीचं फांदी आहे तसं बनवून घेतले. तर आजचा आपला हा रांगोळीचा फायनल लुक तयार झाला. आता बघूया 3 नंबरची
रांगोळी ही एक लक्ष्मी पाऊल रांगोळी आहे. जसे की घरासमोर, तुळशीसमोर किंवा अगदीच पाटासमोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता. छोट्या जागेत होणारी झटपट रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरचे 2 डॉट देऊन काडीच्या साहाय्याने त्याला थोडेसे फुला टाईप शेप दिला आणि खालीच एक दिलचा आकार देऊन अशी बरोबर काडीच्या मदतीने त्याचा शेप तयार करून घेणार आहोत. रांगोळीच्या प्लायवरती थोडासा ट्यूबलाईटचा चमक पडतोय, त्याकडे इग्नोर करा. काडीच्या साहाय्याने आपण बरोबर ते पावलांचा सेटअप तयार केला आणि बोटांचे 5-5 असे डॉट देऊन घेणार आहोत. आणि बाजूलाच आपण पावलांच्या छोट्या छोट्या अशा रेषा मारून घेणार आहोत. आणि हळदी आणि कुंकू असे पावलांमध्ये आपण कॉम्बिनेशनमध्ये कलर भरून घेतला आणि वरतीच एक येल्लो आणि रेड डॉट देऊन बरोबर मध्ये ग्रीन कलरचा डॉट पावलांच्या मध्ये दिलेला आहे. आणि बाजूलाच रेषा मारून घेतल्या होत्या त्यावरती एक येल्लो कलरचा डॉट देऊन बाजूलाच रेड कलरचाही डॉट देऊन घेतला. आणि पावलांच्या समोर आपण 2 जसे पूजेला फुलं ठेवतात तसे येल्लो आणि रेड कलरमध्ये 2 फुले बनवून बोटाच्या साहाय्याने घेणार आहोत. आणि मध्ये एक व्हाईट कलरचा डॉट देऊन बाजूलाच थोडा ग्रीन कलर जसे की पाणी आहे असा शेप देणार आहोत. तर आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या सांगायला विसरू नका. आणि बाजूला एक रेषा मारून आपण दोन्ही बाजूनी असा राऊंड आकार देऊन घेतलेला आहे. आणि बरोबर मध्ये एक व्हाईट कलरचा डॉट देऊन आपण एक स्वस्तिक बनवून घेणार आहोत. त्यामुळे अतिशय सुंदर असा रांगोळीला लूक आलेला आहे. तर आजचा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. अशाच नवनवीन रांगोळी बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.